सुंदर अशा देवींच्या रांगोळ्या सुद्धा काढलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन धुमाळे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. आमच्या दोघांकडूनही तुम्हाला नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तो नवरात्रीच्या निमित्तानेच मित्रांनो आम्ही आज चाललो आहोत भायखळाला, जी की डॅडींची देवी असते, अरुण गवळींची दगडी चाळमधील ती देवी बघायला चाललो आहोत, जे की खास आकर्षण असतं नवरात्री उत्सवामधलं. आणि वाटेतही जे काय देवीचं दर्शन तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तो चालू करूया आपण व्हिडिओ. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत लालबागमधील प्रसिद्ध असं नवरात्री उत्सव मंडळ, जे की गणेश गल्लीचं आहे. मुंबईचा राजा जिथे बसतो तिथेच लालबागची माता ही सुद्धा तिथेच बसते. तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेरा. इथे ह्या साईडला जे आहे ते उज्जैनचं डेकोरेशन वगैरे केलं होतं यावर्षी गणेशोत्सवामध्ये. आणि इथे जे आहे इथे देवी बसते, तुम्ही बघू शकता. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, हा जो आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली, लालबागची माता यांचा हा मेन गेट आहे. सो इथून आपण आता आतमध्ये जाऊया. तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, लालबागच्या मातेचं आता दर्शन झालेलं आहे. तुम्ही सुद्धा केलं असेलच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. खूप सुंदर आणि खूप देखणी अशी देवीची मूर्ती होती, बघतच राहावं असं वाटत होतं. सो आता इथून आपण जाणार आहोत चिंचपोकळीची आई भवानी, जिथे चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो त्याच ठिकाणी चिंचपोकळीची आई भवानी सुद्धा आहे. सो त्या देवीचं सुद्धा आपण दर्शन घेऊया. चला तर निघूया.
मित्रांनो, चिंचपोकळीच्या आई भवानीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलो आहोत 7 रस्त्याच्या इथे, जी सुद्धा एक फेमस अशी नवरात्र उत्सव मंडळ असतात 7 रस्त्यावर. तर जाऊन आपण बघूया, देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे. बाहर बाहर नाही जायचं. आपने इधर मित्रांनो, हा आहे दगडी चाळीतला मेन गेट. तो आपण आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आपण आता आलो आहोत दगडी चाळीत, डॅडींची देवी, जी की भायखळ्यामधील सर्वात फेमस अशी देवी आहे. अजूनही डेकोरेशन चालू आहे, तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो, आपण आता आलो आहोत खेतवाडीमध्ये. खेतवाडीची जी मुंबईतील सर्वात उंच देवी आहे ती बघायला आलो आहोत. सो जाऊया आपण देवी बघायला. तर मित्रांनो, ही जी देवी आहे ती खूप उंच अशी देवी आहे मुंबईमधील. तर सर्वात उंच, मला तर वाटतं महाराष्ट्रातील सर्वात उंच देवी असेल. मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. सर्वात उंच देवी तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप उंच आहे. हे बघा मित्रांनो, खेतवाडीची आई. तुम्हाला दाखवतो क्लोजअप. तर मित्रांनो, तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल
तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.